तया शरण गेले पंढरीराया. इथं तुकाराम महाराज म्हणतात की भाग्यवंत त्याला म्हणायचं जो देवाला शरण गेलाय त्याला. मग देवाला शरण जर जायचं असेल तर आता कोणी कोणाला जावं शरण. आता तीन प्रकार आहेत इथं. एक जीवात्मा आहे, एक महात्मा आहे आणि एक परमात्मा आहे. आता जीवात्म्यानं परमात्म्याला शरण जावं की जीवात्म्यानं महात्म्याला शरण जावं. तर महात्मा हा मध्यस्थी करणार आहे. जगातला प्रत्येक व्यवहार हा मध्यस्थशिवाय होत नाही. आणि मग महात्मा कोणाला म्हणायचं? जीवात्मा आम्ही संसारी जीव. महात्मा की जे तुम्हाला देवापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थी करतात ते संत म्हणजे महात्मे. आणि मग ज्याच्याकडे जाऊन दुःखाचा लवलेशही तुमचा राहणार नाही. नव्हे आता जर देवाची तुमची जर समजा भेट झाली किंवा तुमचंच भेद रहित अशा पद्धतीने जर समजा तुमचं जीवन झालं तर मग दुःख मिळण्याचं काही कारण आहे का? ज्याच्याशी तादात्म्य तुमचं झालंय तो कसा आहे? सर्व सुखाचे आगरे बाप आम्ही जर शरण गेलो तर ईश्वर किंवा त्या परमात्म्याने आमच्या मधला भेद ज्या वेळेला दूर होईल त्यावेळेला आम्हाला दुःख होण्याचं काही कारणच नाही. तुम्ही ईश्वराचा अंश तुम्ही आहात. कारण ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातनः मनःषष्ठेंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. की ह्या जगतामध्ये जेवढं काही दिसतंय, जे काही जीव किंवा जे जे काही आहे ते कोणाचा अंश आहे? तर देव सांगतात की तो परमेश्वराचाच अंश आहे. आणि मग परमेश्वराचा अंश भेद रहित होऊन पुन्हा परमेश्वरालाच जर एकरूप झाला तर मग ज्याच्याकडे एवढं सुख आहे, काय सांगितलं प्रमाण आता? सर्व सुखाचे आगार. आगार म्हणजे मोजता येत नाही ते. आणि जे काही मोजता येत नाही त्याला आगार नाही म्हणत. मग समजा एखादी ढिगर आहे तर तो ढिगारा मोजता येण्यासारखा असेल तर त्याला आगार नाही म्हणतायत. जे मोजताच येणार नाही त्याला आगार म्हणायचं. मग ते किती म्हणजे सर्व सुखाचा आगार म्हटले कोणाला? बाप रखुमा देवीवर. म्हणजे कोण? पंढरीश पांडुरंग परमात्मा जो ईश्वर आहे त्याच्याकडे सुख एवढं आहे की ते मोजताच येणार नाही. आणि त्याच्याकडे आहे म्हणजे तुमच्यातला आणि त्याच्यातला जर भेद बाजूला गेला तर आम्हाला दुःखाचं मूळ आहे का काही? पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर शरण जावं लागेल. पण शरणही जाताना आम्ही काय करतो? कसं शरण जायची पद्धत आहे? देवाला शरण जाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत ना. 30 रुपयाचा नारळ, 5 रुपयाची खडी साखर, 5 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा. जायचं शरण, लगेच तिथं पाहिलं नारळ फोडायचा, अगरबत्ती लावायची, सगळं करायचं. सगळं किती खर्च झाला? नवनाथ महाराज किती खर्च झाला? हा 50तले सुट्टे ते म्हणतो 5 राहिलेत ना. ते गिराईक पुढचे 2-3 दिवस तो थांबवतो, 5 माघारीच घेतो. म्हणजे 40, 45, 50 रुपये. आणि मागणी काय असते? 50 रुपये मागणी. पेरलेलं सगळं ह्या काठापासून त्या बांधापोत चांगलं येऊ दे, मुलाला नोकरी लागू दे. बरोबर आहे ना? आता जवळच आता निवडणूक आल्यात. मला सरपंच किती रुपयात तो बसला होय तुमच्यासाठी? तो चतुरा, तो शिरोमणी गुण लावण्याचे खणी ते इतकं येणार आहे तुम्हाला 45 रुपयात 50 रुपयात तुम्हाला करायला. आणि 50 रुपयात जर तुम्ही नारळ फोडून त्याला शरण गेल्यानंतर मागेल ते जर देत असेल तर ते मिळणार आहे का? म्हणजे आमची शरण जाण्याची पद्धत अशी आहे की आम्ही आमच्यातलं काहीतरी एवढं दिलं ना की आम्हाला वाटतं आम्ही आता देवासाठी लय केलं.
आणि कोणासाठी करता? हे कोणाचं आहे? हे जे काही दिलं ना, 45 रुपये असेल, 50 रुपये असेल, 100 रुपये असेल, एखाद्याने आणखी वेगळ्या पद्धतीनं मी म्हणतो लाखाची पंगत दिली, तुझ्या बापाची दिली का? हे आहेच म्हणायचं. तुझं काय, आपलं काय? म्हणजे हे धन कुबेराचे धन मनुष्याचे काय आहे, आपलं काय इथं? ह्या जगतावरती असणारी जी काही सत्ता आहे ती कोणाची आहे? वृक्षाची पान मग ती अहंता. मग इथं वृक्षाचं पान हलायला जर समजा आपली सत्ता नसेल, ती सगळी सत्ता जर त्याची असेल, तर मग आपलं काय? लाखाची पंगत तुझ्या बापाची. ह्याचा मालकच तो आहे. आणि मग तो मालक असताना तू कोण मालक झाला? तू मालक कधी होणार आहे? तू ज्या वेळेला त्याला अनन्य भावाने शरण जातील, तुझ्यातला त्याच्यातला भेद ज्या वेळेला संपेल, तू त्या पदाला ज्या वेळेला पोचशील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणजे सदाशी अखंड भजावे. संतांशी अखंड बजावे. कारण का तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणारे संत असतात. म्हणून संतांना जर आपलंस केलं, संतांच्या मार्गाने जे जे काही मार्ग दाखवून दिले त्या मार्गाने जर चालत गेलो तर कुठेही गुंता पडत नाही आणि मग तुम्हाला त्या देवाची भेट झाल्याशिवाय राहत नाही. मग भाग्यवंत होण्यासाठी काय करायचं तर अनन्य भावानी शरण जायचे. आणि शरण गेल्यानंतर काय होईल तर एक ओवी बघा काय जो मज वय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. हा म्हणजे की जर अनन्य भावानं जर शरण एखादा जीव जर त्याला जात असेल, ईश्वराला जात असेल, तर मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला भाग्यवंत म्हणण्यासारखी परिस्थिती होऊ शकते. कारण ते जे काही मिळायला पाहिजे तो दर्जा, ते सुख तुम्हाला खऱ्या अर्थाने मिळू शकतं. आणि मग इथं शरण जाताना सुद्धा शरण जाण्याचे प्रकार सांगितले. शरण जाताना सुद्धा आधी सांगितलं की असं एक नारळ फोडून शरण जाऊन जमणार आहे का? त्याला पण एक हे उभे तया अहम वाचा चित्त अंग देवरिया शरण रिगीजे मोहदधिका गांग रिघाले जैसे. म्हणजे की असं शरण जाताना सुद्धा नुसतं वर शरण जाऊन उपयोग नाही. मग कसं शरण गेलं पाहिजे? आधी तिथं सांगलं अहम मी माझ्याशिवाय नाही, सत्ता आपण नसल्या होतच नाही.
जो अहंकार आहे तो आधी तिथं नष्ट झाला पाहिजे. अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला अजिबात किंमत नाही. म्हणजे आधी अहम जो आहे तुमचा तो खऱ्या अर्थानं तो ईश्वरा जवळ तिथं स्थिर केला गेला पाहिजे, अहम बाजूला गेला पाहिजे. अलीकडे असं झालंय सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे ज्याच्यात अहंकार नसला पाहिजे तिथे तर अहंकार जास्त झालाय. महाराज आता म्हणजे शे भोळे बाबडे सगळे आपल्या समोर बसून ऐकतात, पण काही लोकांनी शगादीच पावित्र्य म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं. म्हणजे त्यांनी जर अहंकार असेल किंवा त्यांच्याकडनं, आणि तुकाराम महाराजांच्या वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या इथं ह्या व्यासपीठावर उभा राहून 60 लाखाची सावकारकी, 350 एकर जमीन, हे सगळं सोडलं म्हणायचं. आणि पाकिटासाठी मागणारे लोक आहेत, पाकिट अंगावर टाकणारे लोक आहेत. आणि काय परिस्थिती झाली, बाजार मांडला गेला ना 50-50 हजार 70-70 हजार. मागच्या आठवड्यात एक जणांच्या ह्याच्यासाठी कीर्तन घ्यायचं होतं, एका महाराजांनी 70,000 रुपये सांगितले. 69 सुद्धा जमणार नाही, 69 सुद्धा नाही. मग असा परमार्थ आहे का? आणि अशाने परमार्थ टिकणार आहे का? खरं काय ऐकता तुम्ही त्याच्यात? एक पिंगळा, बरोबर ना? आणि हे पाप कुणाला आहे चेअरमन? हे पाप तुम्हाला आम्हाला आहे करत्या माणसांना. आम्ही 70-70 हजाराचे जर महाराज लावत असू आणि त्याला हे सर्वसामान्य कष्ट करून जर लोक देत असतील ना वर्गणी, तर आमच्या सारख्याचं नियोजन चुकलं ना तर ते पाप आम्हाला आहे, यांना नाही. हे बिचारे कष्ट करून देतात वर्गणी, पण आपल्या जी करती मंडळी ना पंच कमिटी आपल्याला दोष येतो. त्यामुळं माझं तर म्हणणं आहे, अहो हरिनामच घ्यायचंय ना, त्याला काय आवडतं? तुका म्हणे त्याशी काय आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका तुका म्हणे तयार कीर्तनाची गोडी, प्रेमे घाली उडी नामासाठी. ते प्रमाण मला सांगायचं होतं की त्याला कशासाठी, तर त्याला कीर्तनाची गोडी आहे, नामस्मरणाची गोडी आहे. आणि त्या नामासाठी तो जिथं हाक माराल तिथं तो यायला तयार आहे. पण तेच आम्ही देत नाही, नेमकं तेच होतंय. आम्ही म्हणजे एका नारळा तर ह्यातच देव आमचा होईल असं आम्ही समजतो. त्याला बाकीच्या कशी मनी नाही भाव मन देव मला पाव, देव आशात भेटाय नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मन देवा मला पाव, मनी नाही भाव मन देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव
त्याला सुताराच वेव, मातीचा देव त्याला पाण्याच वेव, सोन्याचा चांदीचा देव त्याला सोनाराच वेव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणजे जर मनामध्ये जर भाव असेल, भावयुक्त अंतकरण त्याला काही लागत नाही त्याला. आणि एक लक्षात घ्या, जीवदशेला आपण आलोय ना, तर एकीकडे सांगितलं की जन्माला येणंच हे खरं दुःख आहे, पण एकीकडे घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा चालावया. कारण का तर हे सुख तिथं नाहीये. तुम्ही जर समजा मुक्ती मिळवली किंवा वैकुंठात जरी तुम्ही गेले तरी तिथले लोक सुद्धा इथली अपेक्षा करतात वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाची, 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 आम्ही वैकुंठवासी आलो या स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. कारण की घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. शाला पूरक प्रमाण आपल्याला पाहिजे होतं की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा, किंवा आस धरिती ब्रह्मादिक, धरिती ब्रह्मादिक, आस धरिती ब्रह्मादिक, आस धरिती ब्रह्मादिक, कोणी वारवंतीचे सुख, कोणी वारवंतीचे सुख, कोणी वारवंतीचे सुख, कोणी वारवंतीचे सुख, धन्य मनसी लोक, धन्य मनसी मृत्यू लोक, मनसी मृत्यू लोक, धन्य मनसी मृत्यू लोक. की ते ब्रह्मादिक म्हणजे जे स्वर्गामध्ये जे काही मुक्ती याला जे आहेत ते सुद्धा आस करतात. कशासाठी तर वाळवंटातलं सुख आहे ना ते खऱ्या अर्थानं, आणि मग ते सुख मिळवण्यासाठी ते सुद्धा आस करतात की इथं जन्माला यावं म्हणून. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा, किंवा आता सांगितलं प्रमाण की आस धरिती ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक भाग्याचा कैसा. भाग्यवंत आणि हे भाग्य की भाग्याचा कैसा, भाग्यवंत होण्यासाठी इथं यायचं त्याच्यापेक्षा कोण करतात तर ते ब्रह्मादिक करतात. मग आता आपल्याला तर जन्माला आलेलं आहे ना, आपल्याला कुठं परत यायचंय किंवा कुणाला परवानगी घ्यायची. आणि मग जर खऱ्या अर्थानं वाचा, आता उमेद सांगितलं आपण की अहमचा नाश झाला, अहम जर सोडून दिला, वाचेने काय करायचंय तर त्याला शरण जायचे. कारण वाचेने जर समजा तुम्ही शरण गेलात
तर वाचेला शरण जायचं म्हणजे काय, तर त्याचं नाम गायचं, दुसरं काय करायचं. वाचेला दुसरं काही हे करण्यापेक्षा फक्त त्याचं नामस्मरणच फक्त घ्यायचं. वाचा अहम वाचा चित्त. चित्तामध्ये हा पंढरीश पांडुरंग परमात्मा किंवा ईश्वर सोडून संसारातली कुठलीच गोष्ट ठेवायची नाही. तो जर समजा फक्त ईश्वरच जर तुमच्या चित्तामध्ये राहिला तर तुमच्या शरण येण्याला काही म्हणजे किंमत आहे. कारण मग अहम सोडायचा, वाचा ही त्याला अर्पण करायची. बरं कशी वाचा अर्पण करायची, तुकाराम महाराज एक ठिकाणी सांगतात बघा की वाचे कशा पद्धतीने शरण जायला पाहिजे. माझी मोज माझी मोज झाली छंद या नामाचा घेतला असेल. आणि मग अशा पद्धतीने जर त्या वाचेला जर खऱ्या अर्थानं की त्या ईश्वराचं नाम फक्त त्याच्या म्हणजे मुखामध्ये राहिलं तर मग खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने जर वाचा शरण जर त्या पद्धतीने केलं, वाचा सुद्धा त्याला अर्पण केली गेली पाहिजे. वाचे वदता शिवनाम तयाल बाधी. जर शिवनाम किंवा त्याचं नाव जर तुम्ही घेत राहिला तर तुम्हाला इतर कुठलाही जे काही षडविकार सांगितलेले काय अहंकार, दंभ, लोभ, मत्सर हे सगळे काही विकार आहेत, ते तुम्हाला कुठलंही काही तुम्हाला बाधाच पोचणार नाही. कारण का तर तुमच्या वाचेमध्ये जर ते अखंडितपणाने जर शिवनाम असेल किंवा त्या ईश्वराचं नाम चिंतन जर चालू असेल तर तुम्हाला कुठलाही विकार तुम्हाला त्रास देणार नाही.
आनंदाचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. कशानं? तर त्या नामचिंतनानं खऱ्या अर्थानं अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे तुम्हाला दुःख शिल्लक राहण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून की अहम जर विसरला गेला, तुमच्या अंतःकरणातून काढून टाकला, मीपणा तुमचा बाजूला गेला, तशा पद्धतीने शरण जाणं किंवा वाचेनं खऱ्या अर्थानं की त्याचं नामस्मरण करणं, वाचाही त्याच्यासाठीच अर्पण करणं आणि शरण जाणं किंवा चित्तामध्ये तो सोडून दुसरं कुठलीच गोष्ट तुमच्या चित्तामध्ये येता कामा नये. आणि शेवटी सांगितलं काय? अंग. आता सांगितलं का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. ही अवस्था अशी झाली पाहिजे की ह्या जो काही शरीर आहे ना, हे सुद्धा म्हणजे हे आपलं काहीच नाही. आणि ज्या वेळेला शरीर आणि आतला आत्मा हा वेगळा आहे, ही भावना ज्या वेळेला जागृत होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचा देव कळा. मला एक सांगा ना, अध्यात्म 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 म्हणजे काय हो? हे सगळं जे काही चाललंय ना, वाऱ्या पंक्ती सगळं चाललंय कशासाठी? तर सुख मिळवण्यासाठी. बरोबर आहे ना? आणि सुख मिळवायचंय त्याच्यासाठी काय चाललंय? हे सगळं 8 तास चाललंय ना, पण त्यातून काय खरं काय कळलं पाहिजे? देव नुसता दिसला पाहिजे. देव म्हणजे मूर्ती फक्त मंदिरात पाहिली म्हणून तुम्हाला देवत्व येईल का? किंवा तुम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळेल का? खरं अध्यात्म काय? तर खरं अध्यात्म हे की आपण ह्याच्यात म्हणतो पहा, आपल्या नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले, आपली पद्धत जी आहे लोकशाहीची कशी आहे? प्रजासत्ताक पद्धती. लोकांचं आणि लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. बरोबर ना? लोकांनी चालवलेलं आणि लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. तसं अध्यात्म म्हणजे काय? खरं सांगू का? खरं म्हणजे काय? स्वतःची ओळख करून घेणं आणि स्वतःच्या उद्धारासाठी स्वतः परमेश्वर आहे ह्याची जाणीव करून घेणं, हा खरा अध्यात्माचा अर्थ आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे दिसतंय ना नुसतं गावात, त्याच्यात उपयोग नाही. कारण तुमची स्वतःची ओळख ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला देव कळणार आहे. आणि देव कळला म्हणजे तो मिळाला. आणि देव मिळाल्यानंतर शिल्लक राहतच काय दुःखाला. आणि म्हणून की खऱ्या अर्थानं की त्या पद्धतीनं की शरीर सुद्धा तिथं तुम्हाला शरण जाताना शरीर सुद्धा तुमचं तुम्हाला म्हणजे शरीरापासून वेगळं होऊन ते शरीर सुद्धा टाकावं लागेल. त्या शरीराचं सुद्धा आज तुम्हाला धरता कामा नये. अशा पद्धतीनं जर तुम्ही त्या देवाला शरण गेलात तर नक्कीच तुम्हाला काय होईल? तर तुम्ही हा जो काही भवसागर आहे ना, या भवसागरातून तरण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं की ती मदत होणार आहे. आणि मग शरण गेल्यानंतर मग तिथं समजा जर ह्या भवसागरातून तुम्ही तरले, पण ते म्हणले एक पुन्हा आता प्रत्येक गोष्ट विचारणारे असतातच ना. तुकाराम महाराजांना म्हणले हे सगळे ठीक आहे, तुम्ही तरले म्हणता, पण ह्याला काय भरोसा? म्हणले तसं नाही ना, मी नामधारक आहे. आणि नामधारकानं दिलेला हा शब्द आहे. नामधारक कोण? आपण कोण आहेत? आम्ही नाम जापक आहेत. आपण सगळे कोण आहेत? नाम जापक आहेत. आणि नामधारक कोण? की ते नाम आणि त्याचं अस्तित्व हे वेगळंच होऊ शकत नाही. वेगळं नाम घेण्याची गरजच नाही. त्याच्या रोमामध्ये प्रत्येक म्हणजे अवयवामध्ये नव्हे त्याचं सर्वस्व फक्त नामच झालेलं आहे. आणि नाम झालेलं आहे म्हणजे तो ईश्वरात एकरूप झालेला आहे, त्याला नामधारक म्हणायचं. आमचं नाम वेगळंच आहे. म्हणजे आम्हाला नाम घेताना सुद्धा 1 दिवस 2 दिवस नामस्मरण आपल्या ह्याला बसलो ना चिंतनाला, तिसऱ्या दिवशी लगेच काहीतरी कुठे बाहेर असतो. 8 दिवसांनी परत ध्यानातलं जातं. पुन्हा परत काहीतरी चालू झालं ना, सप्ताहाला काय झालं की पुन्हा परत आम्हाला देवाची आठवण होती, नामाची आठवण होती आणि होते. अशा पद्धतीने अखंडित अशा पद्धतीने ज्या वेळेला नामस्मरण तुमचं होईल तेव्हा तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कोण सांगतंय? ते मी नामधारक सांगतोय. आणि नामधारक नुसतं लिहून देत नाही. मला एक सांगा, आता इथं तुमची डेअरी आहे ना, संस्था रजिस्टर संस्था आहे तुमच्याकडे. तुमच्या संस्थेच्या सर्टिफिकेटवर नुसतं असं सगळं टाईप करून लिहून दिलेले, सही केलेली एखाद्याला शिक्का आहे ना,